आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं तुमचं चालू द्या. मला काही काम आणि महत्वाचे फोन्स करायचे तर मी आलोच. आणि हो मी ना कदाचित मला उद्या कॉन्फरन्स साठी जावं लागेल, तेव्हा जरा माझी बॅग. चला काय झालं? नाही काही नाही. लपवतोयस ना माझ्यापासून? गिरिजाचा अजूनही फोन किंवा मेसेज आलेला नाहीये. अरे करेल रे ती, चिल. मला कळत नाहीये की एवढा वेळ गिरिजा माझ्याशिवाय कशी राहू शकते. अरे ती मिस करत असेल तुला. मग घरी जा का म्हणाली? ज्या पद्धतीने ती म्हणाली ना मला खटकलं ते. त्यानंतर एक फोन पण नाही आणि मेसेज पण नाही. याला काय अर्थ आहे? असं कसं करू शकते यार? हे बरं आहे. तुम्ही मुलं जेव्हा असे वागता तेव्हा इट्स ऑल राईट, इट्स ऑल ओके. पण मुली अशा वागल्या तर असं कसं करू शकते ती? काय अर्थ आहे याला? अगं पण एक फोन करायला काय जात आहे? एक सांगू तुला? एकच सांग. सांग. ती अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाही. तिला थोडी स्पेस हवी असेल. मला असं वाटतं तू तिला तिची स्पेस द्यावीस. हे बघ मला सगळं मान्य आहे, मी नाही म्हणत नाही, पण एक फोन. हे बघ मला सगळं मान्य आहे असंही म्हणतोयस आणि एक फोन ही अपेक्षाही करतोयस. मग काय करू मी? तिला तिच्या स्पेस मध्ये राहू दे आणि तू तुझ्या स्पेस मध्ये राहा. हळूहळू निवळेल रे. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ट्रस्ट मी. बरोबर बोलतेस तू. मी फक्त माझ्या बाजूनेच विचार करतो, म्हणून कदाचित मला असं वाटत असेल. गिरिजा मी तुला स्पेस द्यायला तयार आहे. आता जोपर्यंत तू मला फोन मेसेज करत नाहीस तोवर मीही तुझ्या लाईफ मध्ये लुडबुड नाही करणार. आणि हे मी रागाने नाही, जेन्युइनली बोलतोय. कारण मला खरंच वाटतंय तुला तुझी स्पेस मिळायला हवी. असं का होतंय? फोन का कट होतोय? अजूनही गिरिजा कॉल करत नाहीये. का कॉल करत नाही गिरिजा? गिरिजा मी तुला खूप मिस करतो ग. प्लीज एक कॉल कर. गिरिजा असं का वागती? दिवसभरात एक फोन नाही, मेसेज नाही. असं का वागतीये ती? एवढं काय केलंय मी जे तिला माझ्याशी बोलायचंच नाहीये?
काय रे, झोपला नाहीस? नाही. का? तू का जागी आहेस? मला झोप नाही येत. माझं असं झालं. माणसाला ना फक्त 2 केसेस मध्ये झोप नाही लागत. अच्छा, आणि त्या 2 केसेस कोणत्या आहेत? फर्स्ट, जेव्हा तो प्रेमात असतो तेव्हा, अँड सेकंड, हार्टब्रेक, प्रेमभंग. अच्छा, म्हणजे मी पहिल्या केस मध्ये मोडतो. पण तुझं काय? माझं काय? अगं तू का भूतासारखी फिरतेस घरात? हा, म्हणजे तू पण प्रेमात. काय ग, गप्प का झालीस? नाही काही नाही. हा, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतय. हा वगैरे काही नाही, मी काही प्रेमाभिमात नाही. अच्छा, म्हणजे तू तिसऱ्याच प्रकारात मोडतेस तर. तुझं ना काहीही असत. यू कॅरी ऑन, मी निघते. अगं थांब, बस ना. का? तेव्हा दोघांनाही झोप लागत नाही, गप्पा मारूयात. चालेल, पण इथे इथे काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा नाही रे, पण अंगणात जाऊया ना मस्त. अंगणात? आत्ता? घाबरतोस? अंगणात जायला काय घाबरेन मी? चल ना, छान चांदण्यात गप्पा मारू. चल, चांदण्यात जाऊ. चल. का फोन करत नाहीये विक्रांत? बसूया इथे. छान वाटतंय ना? म्हणूनच तर चल म्हणाले. त्यासाठी तर सत्कारच करायला हवा तुझा. गप रे. काय बघतीये? चंद्र. सुंदर दिसतोय ना? खूप शांत आणि प्रेमळ दिसतो. पण दिसत तसं नसतं. काय माहित, त्याच्याही मनात वेगळं दुःख दडलं असेल. कहते हैं चांद खूबसूरत दिखता है, पर उसमें कई राज. पर चांद को देखने से बेहतर उसे सुनो. उसमें दिल टूटने की आवाज. बरं वाटते ना? नाही एकदम शायरी वगैरे म्हणली. अरे ऐकली होती कुठेतरी, छान टायमिंग होतं म्हणून म्हटलं तुलाही ऐकव. छान. मला असं वाटतंय काहीतरी गणलंय. नाही तू जरा ऑफ असतेस. काय? हो, मी खूप वेळा ऑब्झर्व केलंय की तू अशी हरवलेली असतेस. नाही रे, कुठे हरवते, इकडेच आहे मी. नक्की ना? हो. बरं चल जाऊ आता. आत्ताच आलो ना आपण, आणि तू म्हणालीस की बाहेर जाऊन गप्पा मारू. पण आता झोप आली मला, आणि उद्या लवकर उठायचंय, शॉपिंगला जायचंय. गुड नाईट. गुड नाईट.
तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे काव्या. काय गो, झोपली नाहीस? झोपायलाच चालले होते. तू दिसलीस इथे म्हणून आले. काय बघतेस गो? आणि माणसांचं पण या चंद्रासारखंच असतं का ग? म्हणजे ही चंद्रकोर कधी लहान असते, कधी मोठी असते, तर कधी नसतेच. आपल्या माणसांचं आपल्याबद्दलचं प्रेम पण असं कमी जास्त होत असतं का? असं का बोलतेस गो बाय? ठीक आहेस ना तू? माहित नाही का, अस्वस्थ वाटतंय. विक्रांत काय बोलला काय तुला? काही बोलायला फोन तर यायला हवा ना. म्हणजे विक्रांत मला फोन करत नाहीये आणि मी केला तर उचलतही नाही. हा गो, कामात असेल गो तू. मलाही आधी तसंच वाटलं होतं, पण का माहित नाही. आता असं वाटायला लागलंय की कोणालाच माझी गरज नाहीये. तुम्हालाही नाही. अगो, असले भलत्या सालते विचार मनात नको आणूस गो बाय. मग कोणीही माझ्याशी आधीसारखं बोलत का नाहीये? आधी छोट्यातली छोटी गोष्ट मला कळायची आहे, पण आता आज बघितलंस ना, तुम्ही आज नाही 2 दिवसांनंतर जाताय. एवढी साधी गोष्टही लपवली तुम्ही माझ्यापासून. गो बाय, काहीतरी काय बोलते? ते ट्रेनचं तिकीट मिळालं नाही ना, आणि तुला तर माहितीये ना, गाडीने गेलं तर मला गाडी लागते, म्हणून आम्ही 2 दिवसानंतर जायचं ठरवलं. त्यात लपवण्यासारखं काय होतं सांग मला? नाही, कळतंय मला, माझं चुकतही असेल, पण ना सारखं असं वाटतंय की मी असले नसले याने कोणालाच फरक पडत नाही आता. काय अगो, उगाच काहीतरी गैरसमज नको करून घेऊस. ते घर तुझ्या खांद्यावर उभं आहे. आणि राहिला प्रश्न विक्रांतचा, तर एकदा जाऊन बोल त्याच्याशी. बोलल्याने प्रश्न सुटतात बाय. तुला खरंच असं वाटतं? हा गो, हे बघ, त्याच्या समोर तुझं मन मोकळं कर. उगाच स्वतःला त्रास करून घेत बसू नकोस गो. नातं टिकवायचं असेल ना, अशा कसरती कराव्या लागतात. ठीक आहे, मी भेटते त्याला. कदाचित त्याच्याशी बोलून मलाही बरं वाटेल. हा, भेट त्याला. हा नक्की त्या मूर्ख गिरिजाला भेटायला निघाला असणार. नाही नाही नाही, याने आता गिरिजाला भेटून चालणार नाही. आई, निघतो मी. अरे बाबा, तू कुठे निघाला? गिरिजाकडे चाललोय. कशाला? कशाला म्हणजे आता लगेच एवढ्या घाईत जायची गरज आहे का? थोडं उशिरा नाही का चालणार? नाही म्हणजे असं काही नाही, उशिरा पण जाऊ शकतो मी. मग तेच तर म्हणतेय मी. पण काय झालंय, काय काही काम आहे का? माझं नाही, काव्याचं काम आहे. काय काम आहे? अरे काव्याला जरा शॉपिंगला जायचंय. तू जरा सोबत गेला असतास तर
काही तिच्यासोबत शॉपिंगला जाऊन मी काय करणार आहे? अरे काय करू काय, तुझी चॉईस किती चांगली आहे. तू तिच्या सोबत गेलास तर तिला हेल्पच होईल ना. पण जा ना रे प्लीज. हे बघ आता ती एवढ्या उन्हात एकटी कशी फिरेल. आणि ऍक्च्युली मीच तिला म्हंटल होतं जरा बाहेर जा, शॉपिंग वगैरे कर, मस्त ड्रेस घे. मग तूच जा ना. मीच जाणार होते पण अरे अचानकच ना माझ्याशी तब्येत बिघडल्यासारखी वाटते. असं कसं तरी होतंय मला. आणि उन्हात जाऊन परत चक्कर वगैरे आली तर, म्हणून म्हणते तू जा ना तिच्या बरोबर जरा प्लीज. आईसाठी एवढं करशील. ठीक आहे, मी जातो. गिरिजाकडे दुपारी जाईल. थँक्यू सो मच. मला माहिती होतं तू नाही म्हणणार नाहीस. आई करता एवढं नक्की करशील. चला निघूयात. तू येतोयस बरोबर. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम काही नाहीये, पण मावशी येणार होती ना. तुला बरं वाटत नाहीये म्हणून मी. चल. ए मावशी, ऑल गुड. काय झालं? नाही तसं काही नाही. हे बघ, तुला बरं नसेल वाटत तर मी थांबते. म्हणजे शॉपिंग काय एवढी महत्वाची नाहीये. नाही अगं एवढं काही झालं नाहीये मला. मी ओके. आणि मी घरी थांबून आराम करीनच ना. तुम्ही दोघं जा आणि मस्त एन्जॉय करा. आर यू शुअर? ऍब्सोल्युटली. ठरलं असेल तर निघूयात. ओके, टेक केअर. बाय. बाय बाय. आई मी जातो. गौरव, बाहेर निघालास कुठे? हो अगं तिकीट काढायचीत ना. तू थांब घरी आणि अभ्यास कर. मी काढते तिकीट. का तू बाहेर चाललीयस? हो, विक्रांतला भेटायला जाते. मी काढेन. बरं. आई, तुझं आणि वहिनीचंच तिकीट काढायचं आहे ना? हा, चिटल्या घरीच थांबते ना. ठीक आहे. गौरव, तुझा अभ्यासाला लाग. हॅलो, बोला. काय म्हणताय? मी मस्त मजेत. हा अगं म्हणजे काय, तुझ्या पार्टीला येणार नाही असं होईल का सांग मला. येस नक्की येणार. हो येस. हो बाय बाय बाय. काकू, विक्रांत, गिरिजा, अरे देवा, ही इथे कशाला आली? पण बरं झालं आली ते. अगं ये ना, ये, बस बस. विक्रांत कुठे आहे? नाही, तो बाहेर गेलाय. आणि काय ग, फक्त त्यालाच भेटणार का? मला नाही भेटणार? नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. अगं मस्करी करते मी. किती सिरियस होते. सॉरी. सॉरी काय? गिरिजा, तू बस बरं कम्फर्टेबली. आणि काय ग, विक्रांतकडे काही काम होतं का? नाही म्हणजे एवढं तू घरी आलीस म्हणून विचारते. विक्रांत माझे कॉल्स उचलत नव्हता म्हणून भेटायला आले. काय? विक्रांत तुझे फोन उचलत नाहीये? कुठे गेलाय विक्रांत? अगं तो बाहेर गेला सांगितलं ना. म्हणजे तो आणि काव्या दोघं एकत्र बाहेर गेले. काव्या बरोबर? हो, दोघं शॉपिंगला गेले. पण कमालच झाली नाही विक्रांतची. म्हणजे तुला सांगून जायचं ना. तुझी उगाच फेरी झाली नाही का? काय हरकत होती सांगायला खरं तर.
पण आता कसं सांगणार? इतक्या वर्षांनी जुनी मैत्रीण परत आली ना, अशी गट्टी जमली ना त्यांची, तुला सांगते कशाचं म्हणून भान नसतं त्यांना. अगं आता ती आली ना तर इतके धमाल करतात, मी तुला सांगते. दोघं मिळून काय ते सरबतच तयार करतात, रात्रभर गप्पाच मारत बसतात. काल परवा ते काय आलू पराठे केले होते त्यांनी, कमाल झाले होते. तुला टेस्ट करायला हवे, तुलाही आवडले असते. ते दोघं एकत्र असले ना की वेळेचं भान नसतं त्यांना. आता सुद्धा गेलेत ना शॉपिंगला, अजिबात लक्ष नाही इकडं तिकडं. म्हणूनच त्याला ना तुझा तो फोन आलेला कळला नसेल बघ. एक बोलू का ग गिरिजा? नाही म्हणजे मी काय ऑब्झर्व केलं ते सांगते तुला. जेव्हापासून काव्य आहे ना तेव्हापासून विक्रांत खूप खुश आहे, आनंदात असतो एकदम. हा आता या मैत्रीमुळे तो तुला थोडा विसरलाय, पण तू वाईट नको हा वाटून घेऊस त्याच. वा वा वा, चांगलाच परिणाम होतो हिच्यावर माझ्या बोलण्याचा.